धंद्यात ना खुपसायला लागली ती म्हणा उद्या ऑफिस जॉईन करणार आहे. हिला घरात गपगुमान बसताच येत नाही. आता हिनं नोकरी सोडली तर जरा कुठे बरं वाटत होतं, तर ह्यो काय वनवा. उर्वशी नाही नाही, आता यापुढे सगळ्या गोष्टी आपल्याला जपून करावं लागणार आहेत. नाहीतर हिचं पोलिस डोसकं पित्त उकळल्यासारखा सर्गीच वनवा पेटवल. आता नुसतं हिथून पुढे सांभाळून वागायला लागणार नाही, तर मागचं समनवी पुसून टाकायला लागणार. तिला काही ग बसलं तर दिवसा म्हणून पोथ्या वाचती आणि रात्रीवर ती दिवट्या घेऊन नाचती. असं होईल नाही तर आपलं. अगं उर्वशी, कार्ट्या तू उतर खाली. हा उतर. काय रे तू इथं काय करतोस? हा ए इथं लपून आमचं बोलणं ऐकतोस वेळे. हा नको तो उद्योग कशाला पाहिजे तुला? कशाला पाहिजेत? मो शौर्य, ऐ शौर्य बाळा, शौर्य कुठं आहेस रा? येत आहे. शौर्य इकडं लपला आहे वय. घ्या काय रे ना बडा, हा दूध प्यायला नको म्हणून इथे येऊन लपलायस वय. दूध प्यायला नको ना म्हणून इकडं आलाय. आता मला सांग, अक्षरा काकू सारखं मोठं पोलीस अधिकारी व्हायचंय ना? हा मग दूध नाही प्यायलास तर ताकद कशी येईल र? चल चल आधी दूध पिऊन घे. हा चल जावा जावा घेऊन जा. चल की लवकर. हो त्या पोरानं काय ऐकलं नसल ना व? अक्षराला काही सांगणार नाही ना तो? अगं येडी असं खुळी आहेस तू. हा तो कसा बोलेल? तोंड आहे का त्याला बोलायला? काळजी नको करू तू. आज ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे. तेवढी उरकली का नाही ऑफिस मधलं सगळं साफ करतो. मग येऊ दे ह्या बाईला ड्युटी घेऊन शोधायला. काय बी आपल्याला काय बी फरक पडत नाही. तू नको काळजी कर. येतो. मेनकाचं भांड फोडायला अक्षराला शौर्याचीच मदत झाली होती. आता परत तसंच झालं तर ह्या पोरानं काही हुंगलं तर आपलं धान्य दळायच्या आधीच उधळलं जाणार. हा आता आमचं शौर्य बाळकाने पटदिशी दूध पिऊन टाकणार आहे बर का. चला प्या. अरे पी की, थोडं थोडं पी, थोडं पी बाळ. अरे नाटक काय करतोय असरा? हा ताकद यायला पाहिजे का नको? लहान मुलांना ना दूध प्यायला लागतं, मग शक्ती येते बर का. चल पी पी. शौर्य पी ना. अरे थोडस पी. असं काय करतो रा? हे बघ तुला गंमत देणार आहे बर का, दूध पिऊन टाक. शौर्य असं करणार आहेस वय? ऐक माझं शौर्य, एवढं दूध पित नाहीये. बरं झालं अक्षरा तू आलीस. बघ ना पोरग दूधच प्यायला मागत नाही. लपून बसलं होतं, घरभर शोधलं तेव्हा आणलंय त्याला इकडं. तरी बी दुधाला तोंड लावायला मागत नाही आता. असं बर, तो ग्लास द्या माझ्याकडे, बघते मी. कोणाला तरी दूध प्यायचं नाही ना आत्या? ते जे काय IPS ट्रेनिंग वगैरे ना, ते ना आपण सगळं शौर्याचं बंद करून टाकूया. दूध प्यायचं नाही ना त्याला, ठीक आहे. सावकाश सावकाश. हे लय भारी काम झालंय बर का. गुणाचं आहे बर का माझं लेकरू. हा
अक्षरा बाई आता तूच सांभाळ याला. हा चल आलेच मी. शौर्य, आत्या का दूध प्यायला सांगत होती माहितीये? दूध प्यायला ना की शक्ती येते. मग तुला ट्रेनिंगला शक्ती हवी की नाही, म्हणून रोज दूध प्यायचं. हा देतो ग्लास. चला जायचं. शौर्य, काय झालं? शौर्य, शौर्य, अरे काय झालं? हा, कोण आहे तिकडे? काही सांगायचंय का तुला? हा, बोल बाळा, बोल. तू उर्वशी मामी आणि मामाच्या खोलीत गेला होतास. काय झालं तिथे? काहीतरी बोलत होते माझ्याबद्दल. नाही उर्वशी, यापुढे आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून कराव्या लागणार आहेत. नाहीतर हिचं पोलिस डोसकं पित्त उकळल्यासारखा सर्गीच वनवा पेटवल. आता नुसतं हिथून पुढे सांभाळून वागायला लागणार नाही, तर मागचं समनवी पुसून टाकायला लागणार. म्हणजे उर्वशी मामी आणि मामाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन चाललाय. तर पुन्हा मी ऑफिसला जायला लागले तर तुमची काही हरकत नाहीये ना? नको, तू ऑफिसला कशाला? तरी पाणी मुरता याचा अर्थ काय तो शोध घ्यावा लागेल. ठीक आहे. समाधानी बाबा, तुमच्या आशीर्वादानं समद ठीक चाललंय बघा. तुम्ही सांगितलं होतं ना तसंच घडतं आहे समद. बाबा आता येळात येळ काढून तुम्ही एकदा येऊन जा. तुमचं दर्शन झालं म्हणजे मनाला समाधान मिळेल. वय वय, तुमचं स्वागत करायला आम्ही कायमच तयार आहोत. बर, ठेव फोन. आई कोण येतंय? कोणाचा फोन होता? सांगते, तू बस तर खरी. अगं समाधानी बाबांचा फोन होता. समाधानी बाबा येणार आहेत घरी. हो, आपल्या घरावर एकामागून एक संकट सुरू आहेत. जर बाबांचं येणं झालं ना तर मनाला थोडी शांती मिळेल. खरंच आई, ते घरात आले ना की घर कसं प्रसन्न वाटतं. बरं आई, घरातली सगळी कामं झालीत. ऑफिसमध्ये एक चक्कर मारू का? जा की. पर अक्षरा, म्हणजे तिथं काही अडचण नाहीये ना? तू मगाशीच विचारलंस की आता ऑफिसला जाऊ का, आणि लागलीच निघाली आहेस म्हणून विचारते. नाही, अडचण काही नाही. सगळी कामं झालीत ना. खरं तर यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवता येईल, बाकी काही नाही. असं आहे बाय, मग तर ठीकच आहे. ये जा. त्या दीड दमडीच्या पोरांनं नक्कीच हिचं कान भरलं असणार, म्हणून ही उतावळी झालीये ऑफिसला जायला.